गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे आज देखील आपल्यासाठी इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आकर्षक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. इंग्रजीमध्ये आपण अनेक वाक्य बोलत असताना इंग्रजीमध्ये एक टेक नावाचं क्रियापद आहे. TAKE टेक. तर या टेक क्रियापदाच्या जोडीला जर वेगवेगळे शब्द वापरले तर प्रत्येक वाक्य हा आपल्याला एक आगळा-वेगळा अर्थ देत असतो, की ज्या वाक्याला एक अर्थ असतो. मग टेक या शब्दाच्या जोडीला वेगवेगळे शब्द घेतले तर वाक्य कशी तयार होतात ते आपण बघणार आहोत. आता TAKE टेक म्हणजे घेणे. म्हणजे जर एखादा व्यक्ती आपल्याला एखादी वस्तू देत असेल, तर आपण घेतो त्याला इंग्रजीमध्ये TAKE टेक म्हणतात. तर बघा पहिलं वाक्य बघूया. टेक धिस बुक हे पुस्तक घे. टेक अ सीट प्लीज कृपया बसा. टेक युअर टाईम घाई करू नका म्हणजे तुमची वेळ घ्या. टेक अ डीप ब्रेथ एक खोल श्वास घ्या. टेक ॲन अम्ब्रेला विथ यू सोबत छत्री घ्या. टेक अ फोटो ऑफ अस आमचा फोटो काढा. टेक मेडिसिन ऑन टाइम वेळेवर औषध घ्या. टेक केअर ऑफ युअर सेल्फ स्वतःची काळजी घ्या. टेक अ राईट टर्न उजवीकडे वळा. टेक अ ब्रेक नाऊ आता थोडा ब्रेक घ्या. टेक अ लुक ॲट धिस हे एकदा बघा. टेक द बस टू स्कूल शाळेसाठी बस पकडा. टेक रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घ्या. टेक अ पेन्सिल एक पेन्सिल घ्या. टेक माय हँड माझा हात धरा. राईट. तर बघा या टेक शब्दाच्या जोडीला आपण वेगवेगळे शब्द घेतल्यामुळे वेगवेगळे वाक्य तयार झालेले आहेत आणि प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ आहे. आता टेकच्या अगदी विरुद्ध बाजूला म्हणजे उजव्या हाताला गिव्ह. टेकच्या विरुद्धार्थी शब्द आहे गिव्ह आणि गिव्हच्या विरुद्धार्थी शब्द आहे टेक. तर आता गिव्ह म्हणजे काय? देणे. जसं टेक म्हणजे घेणे तर गिव्ह म्हणजे देणे. तर गिव्ह या शब्दाच्या जोडीला जर वेगवेगळे शब्द वापरले तर या ठिकाणी देखील वेगवेगळी अर्थ देणारी अर्थपूर्ण वाक्य तयार करता येतात. पहिलं वाक्य आहे गिव्ह मी द पेन मला पेन द्या. गिव्ह हर अ चान्स तिला एक संधी द्या. गिव्ह अ स्माइल हसा. गिव्ह मी अ कॉल लेटर मला नंतर फोन करा. गिव्ह युअर बेस्ट तुमचे सर्वोत्तम द्या. गिव्ह दिस लेटर टू हिम हे पत्र त्याला द्या. गिव्ह मी सम वॉटर मला थोडं पाणी द्या. गिव्ह अॅन आन्सर उत्तर द्या. गिव्ह अ बुक टू युअर फ्रेंड तुमच्या मित्राला पुस्तक द्या. गिव्ह इट बॅक ते परत द्या. गिव्ह अ स्पीच भाषण द्या. गिव्ह मी अ रिजन मला एक कारण द्या. गिव्ह प्रायोरिटी टू हेल्थ आरोग्याला प्राधान्य द्या. गिव्ह अ वॉर्म वेलकम उबदार स्वागत करा. गिव्ह सम ॲडवाईस थोडा सल्ला द्या. म्हणजे जवळजवळ टेकची 15 आणि गिव्हची 15 अशी एकूण आपण 30 वाक्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या 30 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 300, 3000, 30,000, 3,00,000, 3,00,00,000 आपल्याला पाहिजेल तेवढी वाक्य तुम्ही बनवू शकतात आणि आपल्या इंग्रजी वाचनातून, लेखनातून आणि बोलण्यातून अशा सर्व प्रकारच्या वाक्यांचा आपण सराव करू शकतो. तर खूप सुंदर व्हिडिओ मी बनविण्याचा रंगीत स्वरूपात आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला वेगवेगळी वाक्य बनवता येतील. राईट. त्या दृष्टीने तुम्ही बोलण्याचा, वाचण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करणार. पुन्हा एक रिव्हिजन म्हणून थोडंसं बोलतो. टेक म्हणजे घेणे. टेक या शब्दाच्या जोडीला वेगवेगळे योग्य अर्थपूर्ण शब्द वापरून आपण वाक्य बनवू शकतो. त्याचप्रमाणे गिव्ह या शब्दाच्या जोडीला देखील वेगवेगळे शब्द रचना वापरून
म्हणजे परिपूर्ण अर्थ देणारे वाक्य आपण बनवू शकतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. आपण स्वतः बघा. आपल्या मित्रपरिवाराला, इतरांना शेअर करा. वन्स अगेन थँक्स अ लॉट.